अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून तब्बल 3.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी ही निवडणूक होत असून राजकीय हालचालींना आता वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांनी तयारी सुरू केल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। संख्याबळाचा विचार करता या मतदारसंघात भाजप युतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच एका नव्या आमदाराला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दावरून माघार घेतलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे। येत्या काही दिवसात तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील राजकीय चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे भाजपाशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र तथा देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येते। संघाशी जुने संबंध असलेल्या कदम परिवाराला भाजपकडून संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे। सत्यजित कदम यांनीही तिकिटासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येते। राहुरी विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी 2 वेळा थांबण्याची भूमिका घेतलेल्या सत्यजित कदम यांना पक्षाकडून संधी मिळू शकते असं राजकीय जाणकारांचं मत आहे। त्यामुळे भाजपसमोर तनपुरे आणि कदम यांच्यातील निवडीचे मोठे आव्हान उभं राहिलंय। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी 26 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे आगामी काही दिवसात उमेदवारी कोणाला मिळणार, कोणाची राजकीय रणनीती यशस्वी ठरणार आणि जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वजन वाढणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। एकंदरीत पाहता विधान परिषदेच्या माध्यमातून राहुरीला पुन्हा एकदा आमदार मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। अखेर भाजपाकडून प्राजक्त तनपुरे की सत्यजित कदम यांना संधी मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।